हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या सेकंड युनिट मधला शेवटचा चॅप्टर ज्याचं नाव आहे वर्ल्ड हेरिटेज तो पाहणार आहोत. आता यामध्ये लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय, ज्याला आपण जागतिक वारसा म्हणतो. तर जागतिक वारसा काय असतो, तर ते कोण ठरवतं, कशा पद्धतीने ठरवतं, त्याचे काय क्रायटेरिया आहे, तर त्याची सुरुवात कधीपासून झाली, कशा पद्धतीने झाली, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या आपल्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला सुरुवातीला काही चित्र पाहायला भेटतात, ते व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वर्ल्ड हेरिटेज क्रायटेरिया नेमका आहे तरी काय. आता यामध्ये तुम्हाला काही केव्स पाहायला मिळतात, लेण्या पाहायला मिळतात, तुम्हाला लोटस बिल्डिंग पाहायला मिळते, इजिप्तचं पिरामिड आहे, काही नॅचरल साइट्स आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर हे सर्व म्हणजे त्यांना आपण म्हणून आपल्याला या ठिकाणी हे चित्र देण्यात आलेले आहेत. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. तर मानवाला जे काही कल्चरल नॅचरल सॉरी 1 मिनिट, वर्ल्ड हेरिटेज साइट ही कशा पद्धतीने ठरवली जाते, तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को ज्याला आपण म्हणतो, तर त्याद्वारे काय केलं जातं, तर कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स आहे वेगवेगळ्या गोष्टीचं, तर त्याचं जे काही महत्व आहे ते या ठिकाणी ठरवलं जातं. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्ट अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर आता यामध्ये लक्षात घ्या, तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या साइट्स आहेत त्यांचं संरक्षण करणं असेल, त्यांचं मेंटेनिंग असेल, तर हे सर्व इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रामद्वारे करण्यात येतं. त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतो, युनेस्को करतं आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटी सुद्धा करते. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally. They vary in type and includes forests, lakes, monuments, buildings and sites. आता हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तर नॅचरली आणि कल्चरली ते खूप महत्त्वाचे ठरतात. तर त्यांच्यामध्ये लक्षात घ्या, ते वेगवेगळे इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स आणि सिटीज आपल्याला त्या यांचा समावेश आपल्याला या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या लिस्टमध्ये असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन अल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. तर हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट आहे ती कॉम्बिनेशन सुद्धा असू शकते. कशा कशाचं, तर कल्चरल आणि नॅचरल एरियाज. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक वारसा असलेलं किंवा मग नैसर्गिक वरदान असलेलं, असं ते कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. मग याचं बेस्ट एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल माउंट हॉंगशॉंग इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन culture because it played a role in historical Chinese art and literature. तर चायनामधला माउंट हॉंगशॉन असेल तर हे महत्त्वाचं ठरतं त्या ठिकाणी. हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. का महत्त्वाचं आहे? कारण लक्षात घ्या, जे काही ह्युमन कल्चर आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान असं रोल प्ले केलेला आहे. हिस्टॉरिकल कल्चर असेल किंवा मग लिटरेचर असेल, त्यामध्ये या माउंट हॉंगशॉननं खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. हा माउंटेन खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचं उतार असलेले जे काही वैशिष्ट्य आहे, लँडस्केपचं जे काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे सुद्धा हा जो काही माउंटेन आहे हॉंगशॉन, तो महत्त्वाचा ठरतो. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. आता हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स होते, तर ते ठरवायला कधीपासून सुरुवात झाली, कोणी याची सुरुवात केली, कशा पद्धतीने झाली, तर या सर्व गोष्टी आपण या मुद्द्याखाली आता पाहणार आहोत. तर ते लक्षात घ्या, अल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन द अर्ली 20th सेंचुरी. तर हे जे काही आयडिया होती नॅचरल कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज साईटला प्रोटेक्ट करण्याची, त्यांचं मेंटेन करण्याची, ती 20th सेंचुरीच्या सुरुवातीला तयार झाली. मॉन्युमेंट्स फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल इन 1950s. तर जवळपास 1950च्या दशकापर्यंत याच्यामध्ये प्रत्यक्षात कुठेही अवलंब नव्हता. मग कधीपासून सुरुवात झाली नेमकी, तर लक्षात घ्या, Egypt started plans to build an Aswan high dam to collect the control water from the Nile river. तर इजिप्तनं काय केलं, एक प्लॅन तयार केला. कशाचा, तर नाईल नदीवरती नावाचा एक मोठा डॅम त्यांनी कन्स्ट्रक्ट करण्याचं, बांधण्याचं प्लॅन तयार केला. का तयार केला? द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लड
the valley containing the Abu Simbel temples and scores of the ancient Egyptian artifacts. तर यामागचा हा जो काही डॅम आहे तो उभारण्यामागचा मुख्य उद्देश हा होता की त्या नदीमुळे एका दरीमध्ये पूर यायचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मंदिर होते ज्यांचे नाव होतं सिम्बल अबू सिम्बल टेम्पल्स. तर त्यांना वाचणं. स्कोर्स ऑफ म्हणजे काय तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जुने पुरातन इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय तर खूप पूर्वीच्या मानवानी आदिमानवानी बनवलेल्या कलाकृती त्या ठिकाणी होत्या. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and the movement of the temples to higher ground. तर त्यांनी काय केलं डिसमॅन्डलिंग म्हणजे डिसेंबलिंग और व्हॉट पुलिंग डाऊन. तर त्यांनी ठरवलं की ती जी काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटद्वारे टेम्पलला हायर वरच्या ग्राउंडवरती आपण आणण्याचा प्रयत्न करायचा किंवा मग त्या ठिकाणी आपण त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करायचा. The project cost an estimated American dollar about 80 millions and 40 millions of dollar $40 million which came from 50 different countries. तर जवळपास त्यांनी $80 मिलियन इतकं त्याचा खर्च येणार होता त्या प्रोजेक्टचा अस्वान डॅमचा. मग त्याच्यासाठी $80 मिलियन जवळपास 50 वेगवेगळ्या कंट्रीजमधून जमा करण्यात आला. Because of the project success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiate a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. तर त्यांनी या प्रोजेक्टचं सक्सेस बघून त्याचं जे काही सक्सेस होतं यश होतं ते पाहून युनेस्कोने काय केलं तर इंटरनॅशनल मॉन्युमेंटची जी काही काउन्सिल होती तर त्यांनी काय ठरवलं त्यांनी सुरुवात केली कशासाठी तर ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठी कल्चरल हेरिटेजचं. मग त्यानंतर पुढे शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. तर काही कालावधीनंतर म्हणजे जवळपास 1965 मध्ये काय झालं तर व्हाईट हाऊसमध्ये कॉन्फरन्स झाली जिला आपण वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणतो. मग त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरवण्यात आलं की जे काही वेगवेगळे हिस्टॉरिक आणि कल्चरल साईट्स आहेत त्यांचं महत्त्व असेल नॅचरली की सैनिक साईट्स असतील तर त्यांचं काय केलं जाईल कन्झर्वेशन केलं जाईल. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. आणि शेवटी 1972ला स्वीडनमध्ये जो काही स्टॉकहोम या ठिकाणी एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये काय केलं तर या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशनच्या कमिटीनं त्यांचे जे काही सेम गोल्स होते ते त्या ठिकाणी मांडले आणि त्यांनी तेव्हा ठरवण्यात आलं की नाही आपल्याला जगामध्ये असणारे वेगवेगळे हेरिटेज साईट्स आहेत आणि त्यांचं कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन करणं हे आपलं काम आहे आपण त्यांना जतन करायला हवं. नेक्स्ट लक्षात घ्या ओके स्वीडन इन ओके झालं हे आपलं. त्यानंतर फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स द Convention concerning the protection of the world cultural and natural heritage was adopted by UNESCO General Conference on November 16 in 1972. तर 1972ला 16 नोव्हेंबर या रोजी जनरल कॉन्फरन्स घेण्यात आली युनेस्कोद्वारे आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं काय ठरवण्यात आलं की जे काही त्यांचे सेम गोल होते तर त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जगातील वारसा नॅचरली आणि कल्चरली हेरिटेज असणाऱ्या स्थळांचं त्यांनी वारसा जपण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा काय तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी. मग ही जागतिक हेरिटेज कमिटी जागतिक वारसा कमिटी कशा पद्धतीने निर्माण झाली हे लक्षात घ्या. त्यामध्ये लक्षात घ्या टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रेस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. तर आज काय केलं जातं ही जी काही कमिटी आहे तर ती कमिटी काय करते ती जबाबदार आहे का कशासाठी तर युनेस्को ज्या हेरिटेज साईट्सला जागतिक वारशाचा काय देते स्थान देते त्याचं त्या यादीमध्ये स्थान देते तर त्यासाठी जबाबदार कोणती कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center General Assembly.
तर यामध्ये एक त्यांनी स्वतःची असेंब्ली तयार केली. त्यामध्ये 21 वेगवेगळ्या पार्टीज होत्या आणि त्यामध्ये त्या ज्या काही पार्टीज आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांना जवळपास 6 वर्षाचा कालावधी दिला जातो. मग त्यांचं काम काय? The state parties are then responsible for identifying and nominating new sites within the territory to be considered for inclusion on the World Heritage List. तर या ज्या काही सभासद आहेत या पार्टीचे वेगवेगळे, तर ते काय करतात, तर त्यांना त्यांच्या टेरिटरीमधलं, त्यांच्या भागामधले जे काही वेगवेगळे हेरिटेज साइट्स आहेत तर त्यांची यादी बनवण्यासाठी सांगितली जाते आणि त्यांच्यामधली खरंच म्हणजे त्यांचा एक क्रायटेरिया आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये जे काही साइट्स बसतात तर त्यांना वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये टाकलं जातं. त्या यादीमध्ये त्याला मेन्शन केलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट. मग एखाद्या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज साइट बनवण्यासाठी कोणत्या क्रायटेरियाला फॉलो करावं लागतं, कोणते वैशिष्ट्य त्या ठिकाणी त्याचे असावे लागतात म्हणजे एखादं साइट वर्ल्ड हेरिटेज बनतं. त्यामध्ये लक्षात घ्या, देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी टू टेक अन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, जे की जागतिक वारसा आहे तर तो 5 स्टेप्समध्ये ती कमिटी काय करते, 5 स्टेपमध्ये त्याला पडताळून पाहते. कशा पद्धतीने पाहते? पहिला मुद्दा इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर डिटेल लिस्ट म्हणजे खूप मोठी यादी असते ज्याच्यामध्ये त्या साईटचं नॅचरल सिग्निफिकन्स असेल किंवा हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स, कल्चरल सिग्निफिकन्स दिलं जातं. तर याला टेंटेटिव्ह लिस्ट म्हटलं जातं. ती इम्पॉर्टंट असते कारण नॉमिनेशन्स हे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधले याच्यामधूनच घेतले जातात. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on nomination file. तर ज्या देशातून ते टेंटेटिव्ह साइट्स सिलेक्ट करण्यात आलेले आहेत ते ठरवतात की आपल्याला कोणत्या साइट्स नॉमिनेट करायचे आहेत वर्ल्ड हेरिटेज साइटसाठी. मग पुढे काय होतं लक्षात घ्या. The third step is a review of the nomination file by two advisory bodies consisting of an International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. मग आता त्यांनी जे काही नॉमिनेशन्स फाईल दिलेले आहेत तर त्यावरती विचार केले जाते सल्लामसलत घेण्यासाठी 2 ॲडवायझरी बॉडीज बसवलेल्या असतात. ते काय करतात तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करतात, विचार विनिमय करतात आणि त्यांचे रिकमेंडेशन्स ते काय करतात तर वर्ल्ड हेरिटेज साइट पुढे ते मांडतात. त्यांची एक विशिष्ट यादी ते त्यांच्या पुढे देतात. त्यानंतर मग चौथी स्टेप काय, the final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of the 10 selection criteria. तर त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे, व्हॉट इज मीन बाय क्रायटेरिया, क्रायटेरिया म्हणजे फिक्स्ड बेसिस जजमेंट. एखाद्या गोष्टीला जज करण्यासाठी एक फिक्स असं बेसिक जजमेंट असतं, तर त्या जजमेंटमध्ये जर हे साईट बसत असतील तर त्यांना काय केलं जातं तर त्यांना ते बाजूला करतात, सेपरेट करतात. इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आणि तेच पुन्हा नंतर वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये इन्स्क्राइब केलं जातं. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of country on whose territory it sites, but it also becomes considered with the international committee. तर ते काय करतात तर यामध्ये लक्षात घ्या, तर जे काही टेरिटरी साइट्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्या जे काही प्रॉपर्टीज असतील त्या त्या देशामधल्या तर ते चूज केले जातात. कोण चूज करतं तर ते करण्यासाठी इंटरनॅशनल कमिटी जबाबदार असते. आता या ठिकाणी टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट, आता वेगवेगळे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत हे आपल्या लक्षात आलं, पण त्यांचे वेगवेगळे टाइप्स काय काय आहेत हे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा ॲज ऑफ 2009 देर आर 819 वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज मॅप. तर 2009 मध्ये काय तर जवळपास 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत जे की वेगवेगळ्या 14 कंट्रीजमध्ये वसलेल्या आहेत, लोकेटेड आहेत. तर 889 हे साइट्स ह्या कल्चरल आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय येतं तर सिडनीचं सिडनी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये स्थित असलेलं ओपेरा हाऊस आहे. हिस्टॉरिक सेंटर ऑफ वेन्ना इन ऑस्ट्रियामध्ये वेन्ना या ठिकाणी असलेले हिस्टॉरिक सेंटर आहे. त्याच पद्धतीने 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US's येलोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स. तर 176 हे नॅचरल फीचर असणारे वेगवेगळे लोकेशन्स आहेत जे की त्यामध्ये आपल्या USचं येल्लोस्टोन असेल, ग्रँड कॅनन नॅशनल पार्क असेल त्याचाही समावेश होतो. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. तर जगातील
टोटल साइट्स पैकी जवळपास 25 साइट्स ह्या काय केल्या जातात तर मिक्स साइट्स म्हणून मिक्स साइट्स म्हणून काय केल्या जातात कन्सिडर केल्या जातात. त्यामध्ये नॅचरल आणि कल्चरल मध्ये काही येतात. त्यामध्ये एक त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पेरूचं माचू पिचू साइट. इटली हॅज हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. इटलीमध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जवळपास 44 इतके वर्ल्ड हेरिटेज साइट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडिया हॅज 36. भारतामध्ये जवळपास 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. तर त्याच्यापैकी 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहेत आणि एक मिक्स टाईपची आहे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. The World Heritage Committee had divided the world's countries into 5 geographic zones which include. तर वर्ल्ड हेरिटेज कमिटीने काय केलं तर त्यांच्या सोयीसाठी आपल्या वेगवेगळ्या कंट्रीजला 5 झोनमध्ये त्यांनी डिवाइड केलं. त्यामध्ये फर्स्ट होता आफ्रिका, सेकंड अरब स्टेट्स, तिसरा आहे आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशिनिया, चौथा आहे युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड लास्ट वन लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन. त्यानंतर शेवटचा मुद्दा दॅट इज वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. तर हे जे काही जागतिक वारसा असणारी स्थळं आहेत ते धोक्यात आलेली आहेत. तर ते कशा पद्धतीने आलेले आहेत हे लक्षात घ्या. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर. तर जवळपास लक्षात घ्या जे काही नॅचरल आणि हिस्टॉरिक साइट्स आहेत जगामधल्या तर त्याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट्स खूप धोक्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये काय काय आहे? वॉर. वॉर म्हणजे काय तर युद्ध, पोचिंग म्हणजे शिकार, नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. तर त्याच्यामध्ये काय काय येतं? शिकार आहे, युद्ध आहे, लढाया आहेत, नॅचरल डिझास्टर असतील, भूकंप, पूर, सुनामी, वादळ, मोठ्या प्रमाणामध्ये होणारं शहरीकरण असेल किंवा मग मोठ्या प्रमाणात पर्यटन असेल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर तर आहेतच शेवटी. त्यामध्ये एअर पोल्युशन ज्याला आपण काय म्हणतो हवा प्रदूषण, आम्लवर्षा. तर हे सर्वांमुळे ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत तर त्या डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावरती आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन अ डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्स फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साइट. तर ही जी काही वर्ल्ड हेरिटेज साइट आहे तर त्यांनी काय केलं तर अशा डेंजरमध्ये असणाऱ्या स्थळांचं वेगळ्या अशी यादी केली. का केली? कारण त्यांनी काय करतात त्यासाठी फंड पुरवतात. कशासाठी? इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू द प्लेस टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर द साइट्स. आणि त्याच पद्धतीने त्यांना रिस्टोर करण्यासाठी त्याचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पुनर्वसन म्हणतो थोडक्यात. तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी काय काय करायला हवं आहे किंवा काय काय आपण त्याच्यामध्ये बदल करायला हवेत हे सुद्धा त्यामध्ये सांगितलं जातं. इफ however a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. जर समजा आता यामध्ये लक्षात घ्या यामध्ये जे काही वर्ल्ड हेरिटेज कॅरेक्टर्स आहेत तर ते जर नष्ट झाले तर त्यांना त्या लिस्टमधून डिलीट सुद्धा केलं जातं आणि याचे सुद्धा अधिकार वर्ल्ड हेरिटेज कमिटीला आहेत. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whcunesco.organization. तर तुम्हाला जर वर्ल्ड हेरिटेज साइट्सबद्दल आणखी खूप मोठ्या प्रमाणात माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा सेकंड युनिट संपतो. आता तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तर लगेच कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा याबद्दलचे जे काही डाऊट असतील ते मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. आता या चॅप्टरचा जो काही चिटचॅट आहे, वर्कशॉप आहे, लँग्वेज स्टडीचा भाग असेल, मार्जिन क्वेश्चन असेल ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. फक्त या चॅप्टरचे नव्हे तर यापूर्वीचे त्यानंतर येणारे सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. सो फ्रेंड्स व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन. बाय गाइज, टेक केअर, सी यू अगेन.